आज आपण गणपती बाप्पा कसे विराजमान करायचे ते बघणार आहोत। बघा, आपण सुरुवातीला अगोदर दुकानात जातो त्यावेळेस असा कपडा, आपल्याला जो गणपती आवडतो आपण जो बुक केलेला आहे त्यावरती असे कपडा झाकून ठेवायचा, गुलाल व्हायचा। आता आम्ही इथे गुलाल वाहिलेला आहे। मी गणपतीसाठी सुंदर मखर तयार करून घेतलेला आहे। दरवर्षी मी या मखरमध्येच गणपती स्थापन करते। आता बघा, माझे मिस्टर आणि मुलगा गणपती बाप्पा घेऊन येत आहे आणि त्यांची स्थापना करायची आहे। बघा, गणपती बाप्पांचं आगमन माझ्या घरी होत आहे आणि आता मखरमध्ये गणपती बाप्पा ठेवला जात आहे। अगोदर मी तांदूळाचं स्वस्तिक तेथे म्हणजे आसन दिलेलं आहे गणपती बाप्पांना खाली, आणि नंतर त्यावरती गणपती बाप्पा स्थापन केलेले आहे। आता येथे ठेवल्यानंतरच आपल्याला ते कापड काढायचं आहे गणपती बाप्पावरून। आता कापड आम्ही काढून घेतलेले आहे। मी आता हळदी कुंकू गणपती बाप्पांना वाहत आहे आणि वस्त्रमाळाही वाहत आहे। नंतर गुलाल सर्व वाहन झाल्यानंतर फुलं वगैरे आरती करणार आहोत गणपती बाप्पांची। बघा, अशी सुंदरशी पूजा आम्ही केलेली आहे। गणपती बाप्पांचे आगमन असे प्रसन्नतेने आणि उत्साहाने आम्ही जल्लोषाने त्यांचे स्वागत केलेले आहे। इथे मी दीप प्रज्वलित करून घेतलेले आहे आणि बघा, गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला मी कलश मांडून घेतलेला आहे आणि आमचे पितळेचे गणपती बाप्पा होते तेही मी बाजूला ठेवलेले आहे। वस्त्रमाळ आता दोन्ही गणपती बाप्पांना इथे मी अर्पण करत आहे। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता, सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे। बघा, किती सुंदर गणपती बाप्पांची आम्ही आता आरती करून घेतलेली आहे। धूप दीप लावलेला आहे आणि आरती झालेली आहे। गणपती बाप्पांची स्थापना आम्ही केलेली आहे। आम्ही अगोदर एवढं शूट केलेलं आहे। बघा, मोदकांचा प्रसाद, किती प्रसन्न वातावरण वाटतंय, सकारात्मक वातावरण घरामध्ये तयार होतं। सर्व घर प्रसन्नतेने आणि सकारात्मकतेने भरून निघतं, आनंदाने आणि उत्साहाने। अशी आपली साधी भोळी प्राण प्रतिष्ठा आम्ही गणपती बाप्पांची केली आहे। यथासांग पूजा करून गणपती बाप्पांचे आगमन माझ्या घरी झालेले आहे। बघा, आमचा गणपती बाप्पा कसा दिसतो आहे आणि साधंसं असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे। कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल ज्योताज कॉर्नरमध्ये। मी माझ्या गणपतीची सुंदर अशी स्थापना केलेली आहे। कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।